गुरु का करावा लागतो मला सांगा. नामदेवाला देव पहिले भेटला का गुरु भेटला? हा, कोण भेटला? देव पहिले भेटला का गुरु पहिले भेटला? हा, देव भेटला. देव. मग तुम्ही म्हणाल देव भेटल्यानंतर गुरुची काही आवश्यकता? एवढा मोठा आटापिटा कशासाठी करून राहिलो आपण? कशासाठी करत आहोत? एवढा मोठा आटापिटा कशासाठी करता? इथं कशासाठी आले वृंदावनामध्ये? हे वृंदावन पावन भूमी आहे. भगवंताचे रजे कमल इथं सापडलेले आहेत. त्यांची चरण धूळ आपल्या चरणाला लागावून आपला देह पुनीत व्हावा यासाठी तुम्ही इथं आलेले नाही का? मग नामदेवाला देव पहिल्यांदा भेटला का नंतर गुरु भेटला? का गुरु पहिले भेटला का देव नंतर भेटला? काय झालं? पहिल्यांदा देव भेटला. देव कसा भेटला? देव कसा भेटला? आपली मुलं आहेत 5 वर्षाची. हा, त्याला नाही मिळत. त्याला कसा भेटला? मग शुद्ध भाव ज्याचा झाला देव नाही दूर त्याला. त्याचा भाव शुद्ध झाला होता. कसा झाला होता माहिती सांगू? दृष्टांत. 2 पुरुष, एक साधारण अध्यात्म जाणणारा भगवंताच्या जवळ असलेला आणि एक थोडा दूरचा होता. झालं काय नेमकं? एका वाटेने चालत असताना अचानक काय झालं? तिकडून नारदाची स्वारी आली. म्हणा नारायण. नारदाची स्वारी आली आणि नारदाला विचारते तो पुरुष. तो म्हणतो नारद महाराज, मुनी महाराज, मला सांगा भगवंताची भेट केव्हा होईल? कारण मी भगवंताच्या जवळ जाऊन भगवंताची भरपूर भक्ती करतो. तर नारद मुनीनं पाहिलं त्यांचं भविष्य. नारद मुनीनं सांगितलं का हा अमक्या अमक्या दिवशी अमक्या अमक्या वर्षी या त्यावेळेस तुला साक्षात्कार होऊन तुला भगवंत भेट देतील. त्याला सांगितलं. तो चुपचाप राहिला. त्याच्या सोबत दुसरा माणूस जो होता, दुसरा पुरुष, त्यानं विचारलं नारद मुनी महाराज, तुम्ही याला सांगितलं मला भगवंताची प्राप्ती कधी होईल? तर त्यावेळेस त्यानं त्याचं भविष्य बघितलं. तिथं एक चिंचेचं झाड होतं. बघा, ऐकताना भागवत, चिंचेचं झाड होतं. त्या चिंचेच्या झाडाकडे बोट दाखवलं नारद मुनीनं. दाखवा बोट. चिंचेच्या झाडाकडे बोट दाखवलं आणि सांगितलं या चिंचेच्या झाडाला पानं किती आहे? जेवढे पानं या चिंचेच्या झाडाला आहेत तेवढे वर्ष निघून जातील आणि तेव्हा तुला भगवंताची प्राप्ती होईल. असं म्हटल्याबरोबर असा गदगद झाला दादा तो. माऊल्यांना असा गदगद झाला, पाणी झाला डोळ्यातून अश्रू आणि हृदय एवढं त्याचं कंपायमध्ये झालं. मिळतील ना महाराज, मला मिळतील ना? खरं इतक्या वर्षानं मला मिळतील ना? एवढा गदगद झाला. टप्प 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 अश्रू पडले. रडला तो आणि भगवंत त्याच वेळेस तिथं आले. चतुर्भुज. नारद म्हणतो देवाला, देवा त्यावेळेस मला खोटं पाळलं तू. पत्नी द्यायच्या वेळेस नाही का भलतच तोंड देऊन दिलं आणि आताही खोटं पाडून राहिला मला. मी म्हटलं का या चिंचेच्या झाडा एवढे जेवढे वर्ष आहेत तेवढे निघून जातील तेव्हा तुला भगवंताची प्राप्ती होईल आणि तू आता झाला मला पाडलं ना खोटं तू. अरे नारदा तसं नाही रे. अरे याला जेवढे ते पानं आहे तेवढे वर्ष हा जगला असता किंवा एवढे जन्म घेतले असते त्याला तो तेवढा आनंद झाला असता त्या शेवटच्या पानाच्या वेळेस. तो आनंद आज आणि आत्ता झाला त्याने. आत्ता तो होणार होता तो आज आणि आत्ता आनंद झाला म्हणून मला यावं लागलं. यामध्ये तुझंही काही नुकसान नाही, तू काही खोटं बोलला नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे राधे.
राधे राधे. नारायण 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 नारायण. मग म्हणून तेवढी काय पाहिजे, तळमळ पाहिजे माणसाला. भगवंताची तळमळ असल्याशिवाय भगवंत तुमच्या जवळ येत नाही. मग आता उदाहरण चाललं होतं आपलं नामदेवाचं. मग नामदेवाला एक दिवस दामाजी शेट्टी हे कुठे गेले, बाहेर गावला जाणार होते. तर त्यांनी सांगितलं, बाबा रे आज मी काही नैवेद्य घेऊन जाणार नाही आणि भगवंताला नैवेद्य तू घेऊन जातो. आज गोनाईला सांगितलं आणि नाम्याला, त्यावेळेस नाम्या म्हणत होते त्याला, नामदेव नाही म्हणत होते. आवडीचं नाव नाम्या, आज घेऊन जा सिलवेला. नामदेवानं मान हलवली आणि हा नाम्या खेळायला गेला आणि खेळता खेळता आईनं आवाज दिला, नाम्या ए बेटा चल ये इकडं. हो ग आई थोडे खेळू दे. अरे नाही दादा, आपल्या पांडुरंगाला भूक लागली असेल, ये लवकर ये. तो नामदेव आला. आल्यानंतर आईनं हाती काय दिला, नैवेद्य दिला. नैवेद्य दिल्यानंतर हा बाबा छोटाशा वयातला 5 वर्षाचा नामदेव हा रावणामध्ये गेला. गेल्यानंतर नैवेद्य घेऊन देवा समोर ठेवलेला आहे. देवासमोर ठेवला आणि देवाने म्हणतो, देवा लवकर खा बरं, मला जायचं आहे. घेऊन आलो नैवेद्याला, घेऊन आलो नैवेद्याला. दादा मी नैवेद्याला घेऊन आलो ना, घे खा लवकर खा. खरं दगडाची मूर्ती खात असते का? अरे तुला सांगत होतो ना मी, लवकर खा ना. माझे वडील गेले ना गावाला, तुला जाणार कोणी नाही. मी घेऊन आलो नैवेद्याला, घेऊन आलो नैवेद्याला. कारण मला माझे मित्र वाट बघत आहेत, लवकर खा. बघ बरं, तू जर नाही खाल्लं तर मी लहान मुलांचा हट्ट असतो. घेऊन आलो नैवेद्याला. भूक तुझी कान से लागली, आई गोनाई कशी आठवली. भूक तुला का लागली नाही? आई गोनाईला कसं वाटलं? आई गोनाई कशी आठवली तुला भूक लागली म्हणून. एक तरी घास घे रे विठ्ठला, देव नाम्यावरी रुसला. हा देव नाम्यावरी रुसला. तू जर यातील नादर घेशील, पोडीन तवाचर नावर हेसील. एक तरी घास घे रे विठ्ठला, एक तरी घास घे रे विठ्ठला. नारायण नारायण राधे राधे. बोलतात करा ना, काऊन राधे राधे राधे. काय करा, इकडचं पाणी तिकडचं पाणी, पाणी 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 पाणी, गरम पाणी थंड पाणी, सब पाण्यानं हे करून टाकली हानी. नाही का? काय करावं, चला जसं होईल तसं. आता एक तरी घास घेरे विठ्ठला, भूक तुझे का नसे लागली, आई गोनाई कशी आठवली. नाही का? तू जर यातील ना जरी घेशील, तू फोडील तव चरणावर हेसील. एक तरी घास घेरे विठ्ठला, देव नाम्यावरी रुसला. असं म्हणत बसा, बसा समोर, बसा ना, बसा ना, बसा ना समोर. खुर्ची द्या ना आईला, खुर्ची द्या एक बसायला. आई घ्या खुर्ची, घ्या बसा. द्या घेतात.
नारायण नारायण तर द्या ना ते पुढचे. अरे एक तरी घास घे ना दादा. का बरं तूस आता मुलांचा हट्टच असतो. भिंतीशी लावा, भिंतीशी. हा पाहिलं पडेल. तू एक तरी घास घे, नाही तर मी तव चरणावर माझं डोकं फोडण्याशी राहणार नाही. तर घे. नाही आला देव. मग ज्या वेळेस नामदेवानं आपलं डोकं त्या दगडावर फोडायला सुरुवात केली दादा, तर त्यावेळेस देवानं येऊन हात खाली ठेवला आणि वाचवलं. नामदेवा आजपर्यंत जीव घालणारा तयार नाही झाला, मला पैदाही झाला नव्हता, आणि तू मला जीव घालण्याला तू अंतःकरण शुद्ध आहेस, आणि म्हणून मी 2 घास तुझ्यासोबत घेतो. बघा काय परिस्थिती झाली दादा. जो नैवेद्य होता तो नैवेद्य घेतला देवानी जवळ, त्यातला एक तुकडा घेतला आणि पहिले नामदेवाच्या मुखामध्ये आई जसं भरवते ना, तसं नामदेवाच्या मुखामध्ये देवानं दादा एक घास दिला, आणि नामदेवानं सुद्धा त्यातला एक घास म्हणून देवाला दिला. दोघही जण जेवण करत आहेत, आनंदाने जेवण करत आहेत, आणि जेवण झाल्यावर देवांना पाणी पाजलं. देवानं विठ्ठलानं हात फिरवला. नामदेवा इतक्या दिवसाचा उपाशी होतो रे, आजपर्यंत मला कोणी खाऊ घातलं नाही, आणि आज तू मला जीव घातला. अरे तू माझा आता सखा झालेला आहेस. तू जेव्हा जेव्हा म्हणशील तेव्हा तेव्हा मी तुझ्याच जवळ असेल, असं म्हणत त्या नामदेवाचा त्याचा नैवेद्य आणि भक्षण केला. आणि नामदेवावर देवाची एवढी प्रीती जुळली काय सांगू तुम्हाला दादा. नामदेवाशिवाय देव राहत नव्हता, त्याला चैन पडत नव्हतं नामदेवाशिवाय. माझा नामदेव कुठं गेला. एक दिवसची गोष्ट आहे. माऊली ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज ज्ञानेश्वर माऊली नामदेवाला म्हणतात की माझ्यासोबत, कारण त्यांनी त्यांचा महिमा ऐकला होता. ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणतात नामदेवा माझ्यासोबत, ही नंतरची गोष्ट झाली. परंतु ज्या वेळेस नामदेवाला मग नैवेद्य चालल्यानंतर ते प्रीती झाली, मग मोठा व्हायला लागला नामदेव. पण भगवंताच्या रावळात जाऊन तासन-तास दिवस पण भक्ती करत असायचा. मग ह्या भक्तीचा महिमा एवढा वाढला. मग त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली ज्या वेळेस नामदेवाकडे आले आणि म्हणतात नामदेवाला, नामदेवा मला तुझा थोडा सत्संग घडू दे रे, माझ्यासोबत चालतोस का. तर नामदेव महाराज म्हणतात मी माझ्या मताचा नाही, तुम्हाला माऊली न्यायचं असेल ना पहिले विठ्ठलाला विचारा, पांडुरंगाला. त्यांची मान्यता घेतल्याशिवाय मी कुठे पाऊल सुद्धा टाकत नाही. मग हे दोघही जण विठ्ठलाकडे गेले आणि पांडुरंगाला म्हणतात देवा मला नामदेवाचा सत्संग हवा आहे, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो का याला माझ्या सोबत पाठवा. देव म्हणतात ज्ञानबा घेऊन जा. मी घेऊन जाण्यासाठी नाही म्हणत तुम्हाला, परंतु हा माझा जीव की प्राण आहे, माझा काळीज आहे. हा जसा न्याल तुम्ही तसाच माझ्याजवळ आणून पोहोचवा. त्यावेळेस ज्ञानोबाला सांगितलं गेलं. माऊलीनं सोबत नेलं आणि उत्तर दिशेकडे जात असताना, उत्तर दिशेकडून भ्रमण करत असताना काय झालं, दोघांना उन्हाळ्याचे दिवस होते आणि तहान खूप लागली दोघांना, माऊलींना आणि नामदेवाला पण. इकडे तिकडे पाणी बघा शोध घ्यायचं, पण इकडे तिकडे पाणी पाहत असताना पाणी नाही दिसलं. आणि एक विहीर होती, त्या विहिरीच्या तळाशी खूप दूर पाणी होतं. आणि त्या तळाशी पाणी असल्यानंतर माऊली म्हणतात ज्ञानबाला, आपला ज्ञानबा म्हणतात नामदेवाला, नामदेवा
तुम्हाला तर उतरता येत नाही पाण्यामध्ये. मी योग मायेचा अभ्यास आहे माझी योग मायेचा मी रूप धारण करून छोटस मी आज जातो, तुलाही घेऊन जातो आणि आपण तिथं पाणी पिऊ. नामदेव म्हणतो, माऊली ज्ञानबा, तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा, कारण तुम्ही योग्यांची माऊली आहे. पण भक्ती प्रेम मूर्ती नामदेव महाराज, नामदेव आहे, नामदेव भक्त प्रेम मूर्ती आहे, भक्त आहे भक्त. योग्यांची नाही का, योग्यांची माऊली नाही, योगी नाही मी आहे भक्त. मी तुम्हाला एक त्या पहिल्या दिवशी वानराचं आणि मांजरचं उदाहरण दिलं होतं. वानरींचं मांजरचं, हे भक्ताचं रक्षण करतो तो देव मांजर रूपामध्ये असते आणि योग्यांचं रक्षण करतो तो माकडींच्या रूपामध्ये असतो. तर मला पाणी मिळेल प्यायला तर मी इथंच बसतो, भेटेल मला तर पेन, नाही तर मी तसाच राहील. माऊलीनं आपलं रूप धारण केलं, छोटस आतमध्ये गेले, पाणी प्यायले, बाहेर आले आणि यांनी भक्ती चालू केली. आणि नामदेवांनी म्हटलं, विठ्ठला तुला द्यायचं असेल पाणी, पाजायचं असेल पाज, मी नाहीतर मी बिना पाण्यानं मेलो तरी मी आतमध्ये जाणार नाही. असे ज्यावेळी शब्द दिले दादा, भगवंत आहे, कनवाळू आहे आणि दुसऱ्याचा अंतःकरण जाणणारा आहे. आणि असं म्हणता म्हणताच काय प्रकार झाला का, ती ज्या तळाशी असलेलं इतके दूर पाणी होतं त्या विहिरीच्या, ती विहीर ओसंडून वाहू लागली आणि असं पाणी वरून वाहत होतो. नामदेवांनी पाणी आंदोळी न घेतलं, प्याले. मग त्यावेळेस ज्ञानबाला वाटलं की नाही आहे, भक्तामध्ये ताकद पहा किती असते, भक्ताच्या भक्तीमध्ये. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो का तुमच्या भक्तीमध्ये पावर ठेवा हो. कोणतंही संकट असो, असं हवेसारखं उडून पडेल, हवेसारखं. व्यासपीठावरून शब्द बोलतोय, तशी भक्ती करा, नामदेवासारखी भक्ती करा. आणि जात असताना त्यांना ते दिल्लीच्या एका बादशहानं काय केलं माहित आहे का, ते गाय एक असा चमत्कार ऐकला आणि एक सांगितलं का, मेलेली गाय जिवंत केली, गाय मेली होती आणि त्याला सांगितलं, बोलावलं, आणा द्या नामदेव कोणता होय तर त्याला हे गाय जिवंत करायला लावा. आणि तिथं गेल्यानंतर नामदेवाला, नाही तर तुला आम्ही फाशीची शिक्षा देईल असं जेव्हा म्हटलं ना, तर नामदेव महाराज गेले आणि देवाला प्रार्थना केली, देवा 4 दिवसामध्ये गायीला उठवतो. अनुष्ठान मानलं 4 दिवसापर्यंत. 1 दिवस गेला, 2 दिवस झाले, 3 दिवस, 4था दिवस उजाडला. आता त्याला फाशीची शिक्षा होणार. आणि त्यावेळेस गाय उठून उभी राहिली 4 दिवसानंतर. तर तो देवाला म्हणतो, देवा एवढा उशीर का लावला. देव म्हणतो, नामदेवा तू 4 दिवस का मागितले मला. तू जर म्हटलं असतं 1 दिवस नाही, 1 घंटा, 1 मिनिट जर म्हटलं असतं तेव्हाच उठून उभी केली असती काय. तू 4 दिवसाचा अवधी दिला मला, तुझ्या शब्दाला मान द्यावा लागला म्हणून 4थ्या दिवशी मी ती गाय उठवली. हा भक्तीचा महिमा आहे दादा, ही भक्ती आहे. अशी भक्ती आपल्यामध्ये करा ना विराजमान, अशी भक्ती असू द्या ना. अरे तुमचं अंतःकरण मोकळं करा ना तुम्ही भक्तीनं. त्या काळजामधून असे प्रेम उफाळलं पाहिजे, जसं पाणी उफाळतं असं या काळजामधून येऊ द्या. हे काळीज आहे तुमचं, या काळजामध्ये निर्माण करा भक्ती. अशी भक्ती निर्माण करा. कोणासाठी, स्वतःसाठी करा ना, दुसऱ्याचं सोडा ना हो. तुम्ही स्वतःसाठी भक्ती निर्माण करा का देव माझ्याजवळ आला पाहिजे, माझ्याजवळून देव दूर नाही गेला पाहिजे. देव दूर केव्हा जातो तुमच्या जवळून, जेव्हा तुम्ही वाईट कार्य करता किंवा कुणाला फसवता किंवा कोणाचं मन दुखवता, त्यावेळी देव तुमच्या जवळ नसतो, तो तुमच्या दूर चालला जातो. तो जवळ यायचं असेल तर यामध्ये अशी भक्ती निर्माण करा
का तो भगवंत तुमच्या जवळच असला पाहिजे, तो कुठं गेला नाही पाहिजे. म्हणून तिकडून मग फिरून आल्यानंतरची गोष्ट सांगतो तुम्हाला. मग वाळवंटामध्ये आले. वाळवंटामध्ये आल्यानंतर 17 पगड 18 पगड जातीचे संत सर्व मंडळी तिथं आली. आल्यानंतर काय झालं माहित आहे का, तिथं असं मग कच्चं घळ पक्क घळाचा विचार सांगायला लागला. मुक्ताई म्हणते का यामध्ये कच्चा घळ कोणता आणि पक्क घळ कोणता, हे जेव्हा सांगायला लागले विचारायला लागले. गोरोबा काका म्हणजे 105 वर्षाचे वयोवृद्ध होते सर्वात जास्त. बोलावा गोरोबा बाबाला, त्यांना बोलावलं. काका म्हणत होते त्यांना आणि बोलावलं. हाती घेऊन थापडण्याला, थापडून थापडून मोकळा केला देव म्हणावे कोणाला, नाही का. हाती घेऊन हातोड्याला, नाही का, हाती घेऊन हातोड्याला आणि सोन्या चांदीचा देव केला. हाती घेऊन हातोड्याला ठोकून ठोकून मोकळा केला. चिखल मातीचा देव केला. हाती घेऊन थापटण्याला थापडून थापडून मोकळा केला. हे कार्य ज्याचं होतं त्या गोरोबा काकाला बोलवण्यात आलं. आणि काका सांगा या 18 पगड जातींमध्ये कोण कच्चर कोण पक्क. जेव्हा त्यांनी तपास सुरू केली तर नामदेवापर्यंत आले. बाकी झाले कोण काहीच म्हटलं नाही. पण नामदेवाजवळ आल्याबरोबर नामदेव म्हणतो काका गोरोबा काका यातून तुम्हाला काय सिद्ध करायचं हे थापटू थापटू. तेव्हा म्हणते ते मुक्ताईला म्हणते हे मुक्ते हे कच्चं आहे. जसा जेव्हा त्याचा उपवास केला नामदेवाचा, नामदेवाला बरं वाटलं असेल का. एवढ्या मोठ्या संत मंडळीमध्ये आपला उपवास केला. त्यावेळेस उठला तो आणि भगवंताकडे पांडुरंगाकडे पळत गेला आणि देवाने म्हणतो देवा माझा हे लहानशा 10 वर्षाचं लेकरू होतं, तिनं माझा अपमान केला, असं केलं तसं केलं. म्हणजे काय झालं नामदेवा एवढा चिडायला काय झालं. नाही 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 असं म्हटलं मला तसं. अरे काय म्हटलं, मला कच्चं म्हटलं म्हणे कच्चं. तो म्हणे कच्चा आहेस ना तूही देवा माझा उपवास करायला लागला. मी तुझ्या कळेवर खेळतो, तू माझ्या तोंडात हात भरवते, मी तुला भरवतो, एका ठिकाणी आपण सर्व राहतो, आपण दोघ जण. तू मला कच्चा, हो कच्चा आहे तू. कसं. अरे म्हणे तुला मी दिसतो ना हे मी तुला बहिर्गत चक्षुन तू बघत आहे मला करून बहिर्गत, पण अंतर्चक्षुन तू पाहत नाही मला. ज्याचे अंतर्चक्षु नाही का, जो अंतर्चक्षुन बघतो त्याला गुरुची दृष्टी पाहिजे. मग गुरु कोण गुरु, मग तुम्हीच माझे गुरु व्हा. म्हणून तुम्हाला सांगतो देव गुरु कधी होत नसतो. देव नाही गुरु होत. कारण उदाहरण देतो मी तुम्हाला. एक कसाब नावाचा व्यक्ती, त्यानं 280 लोक मारले होते ना, पाहिलं ना टीव्ही मध्ये तुम्ही. 2011 मधली गोष्ट आहे. 26/11 हत्या हे नाही का. त्यावेळेस प्रत्यक्ष 280 लोक मारताना पाहिले. मग त्याला 33 महिने 33 कोटी खर्च केला त्याच्यावर. का त्या अदालतले माहित नव्हतं का यानं तर आपल्या देखता मारली बा, आपणही बघितलं. मग 33 महिने 33 कोटी खर्च केला. सर्व जग त्याला म्हणत होतं का याला फाशीची शिक्षा द्या, फाशीची शिक्षा द्या. जेव्हापासून मारलं तेव्हापासून बोलत होती इतके वर्ष 33 महिन्यापर्यंत. पण फाशीची शिक्षा झाली का त्याला नाही. मग 33 महिन्यानंतर तो न्यायाधीश आहे, न्यायाधीशानं फक्त म्हटलं त्याला का याला आताच्या आता फाशी द्या. विलंब लागला का तेव्हाच फाशी दिली. पण आता याच्यामध्ये तुम्हाला मी हे सांगतो का 33 महिन्याच्या पूर्वीपासून आपण सुद्धा म्हणत होतो का याला फाशी द्या. दिली होती का फाशी. शब्द तेच होते. शब्द कोणते होते, शब्द तेच होते. आणि न्यायाधीशानं सुद्धा तो शब्द तेच उच्चारले का याला फाशी द्या. दोन्ही ते शब्द सारखेच आहेत. हो तुम्ही आतापर्यंत म्हणत आले का याला फाशी द्या, न्यायाधीशानं म्हटल्याबरोबर फाशी दिली. मग तुमच्या म्हटल्यानं का नाही दिली.
शब्द तर तेच होते. याचा अर्थ असा आहे का तुम्ही बोललेले शब्द हे फक्त शब्द होते आणि त्यानं बोललेले शब्द, तो शब्द बोलणारा अधिकारी तत्वाचा पुरुष होता आणि त्याच्यामधून निघणारे शब्द हे ब्रह्म असतं आणि तुम्ही घेतलेले शब्द फक्त तोंडाने ते शब्द असतात. म्हणून तुम्ही राम राम किंवा रामकृष्ण हरी म्हणणं आम्ही म्हणतो नाही महाराज, आम्ही गुरु करायची काही इच्छा नाही, आम्ही रामकृष्ण हरी दररोज म्हणतो. शब्द तेच आहे, आम्ही मंत्र तोच देतो, पण तुमच्या मंत्राचा पावर आणि आमच्या मुखातून निघाल्या मंत्राचा पावर लाखो गुणा पट हा कमी असतो. शब्द तेच असतात. हो, शब्द तेच असतात. शब्द काय असतात? तेच असतात. शब्द में बहुत जान होती है, इनों से आरती अरदास और अजान होती है. शब्द वो समंदर की मोती है जिनसे इंसान से इंसान की पहचान होती है. इसलिए शब्द संभल कर बोलिए, शब्द को हाथ न पाँव, एक शब्द औषधि करे, एक शब्द करे घाव. शब्द तेच आहे, शब्द तेच आहे, पण तोच शब्द जर समजा आपण दुसऱ्या मार्गाने जर उच्चारला तर तो घाव करतो आणि तोच शब्द जर चांगल्या अर्थ करणारा जर म्हटलं तर तो औषधी करतो. म्हणून इसलिए शब्द संभाल कर बोलिए. म्हणून तुम्हाला सांगतो, सांगणं हे गुरुचं तत्व चालू आहे म्हणून सांगत आहो मी. म्हणून जाणे तिने गुरु भजीजे, तेने कृत कार्य होईजे, मग शाखा पल्लव उपजे. जसं तुम्ही एखादं झाड आहे, त्या झाडाला पाणी दिल्या उन्हाळ्यामध्ये तर त्याला किती शाखा पल्लव म्हणजे फुटतात. म्हणून जाणे तिने गुरु भजीजे माऊली म्हणतात. तर म्हणून गुरु शिवाय मार्ग नाही. म्हणून गुरु कृपा ही केवळ शिष्यस्व परम मंगल. हा त्याचा आशय आहे. गुरुकुलामध्ये गेला भगवान कृष्ण, त्यासाठी गुरु करावं लागते. त्यांनी सुद्धा 2 गुरु केले. श्रीरामांनी गुरु केलं. इथून गेलो होतो आपण बाहेर, आता आलो रस्त्यावर. आपल्याला भरपूर करायचं आहे. आता वेळ किती झाली? आपलं तिकडचं व्हायचं आहे ना, तिकडचं व्हायचं आहे ना. तिकडचं व्हायपर्यंत आपण तेवढ्यामध्ये विवाह वगैरे जे काही आहे ते नाही का. तर भगवान कृष्ण ज्यावेळेस गुरुकुलामध्ये गेल्यानंतर त्यांचे सवगंडी होते. सवगंडी निशील पूर्ण केले गुरुच्या कुलामध्ये सांदपणी ऋषीच्या. आणि मोठा असो की लहान असो सेवा करावं लागते नाही का. इथली परिस्थिती जर बघितली तर तुम्ही मला गुरुच्या रूपामध्ये बघता, पण गुरुला सर्वच कार्य करावं लागतं. पात्र वाळण्यापासून तर त्याचे पात्र उचलण्यापर्यंत. गुरुच्या आश्रमात गेल्यानंतर मोठा किंवा लहान नसतो. तो मोठा किती असो लहान किती असो त्याला गुरुचं कार्य करावंच लागल. जे करायचं आहे ते करावं लागल. बाहेर म्हणजे वनामध्ये जाऊन ते झाडांचे फांद्या तोडून इंधन आणून दररोज फुलं हे ते तोडून हे सर्व कार्य करावं लागतं. गुरुच्या आश्रमामध्ये नियम सारखे असतात सर्वांना. आणि असं करत असताना एक दिवस झाला. एक दिवस काय झाला माहिती आहे का? एक दिवस अशी वेळ झाली तर त्या आता कोणी याला आशय दुसरा देतात. तर एक दिवस ते काड्या आणण्यासाठी, लाकडं आणण्यासाठी हे कुठे गेले? वनामध्ये जात असताना त्यामध्ये सुदामजी सुद्धा होता. सुदाम. तर त्या गुरु मातेनं काय केलं, काय हे मुलं जाऊन राहिले बा म्हणून जात असताना यांना काहीतरी खायला द्यायचं म्हणून सुदामाला बोलावलं. सुदामाला म्हटलं बाबा हे चणे आहे थोडेसे, हे घेऊन जा आणि वाटून देशील. पण झालं काय नेमकं? झालं काय नेमकं इथं का एका म्हातारीचे चणे चोरले कोणतरी चोरानं
आणि ते आणून तिथं ठेवण्यात आले असं त्याच्यामध्ये आशय सांगितलेला आहे. तिनं श्राप दिला होता का ह्याचेने जो खाईल तो दरिद्री होईल असं त्याचा आशय. परंतु दुसरा आशय असा आहे, एक दिवस दुर्वासा ऋषी त्यांच्या घरी गेले असता आणि त्यांना त्यांचा आदर, दुर्वासा ऋषी खूप क्रोधायमान होते. कोणाचा मुलगा होता दुर्वासा ऋषी? अत्रि अनुसयाचा मुलगा होता. कीर्तन ऐकताय ना तुम्ही? माझं कीर्तन ऐकलं असेल ना, दत्त जयंतीचं कीर्तन ऐकलं असेल ना, माहित नाही का तुम्हाला? सांगितलं नाही का त्यामध्ये मी हे कोणाची मुलं आहेत ती काही जण वगैरे? बरं, मला तिकडे जायचं नाही, आपला विषय घेऊ आपण. तर दुर्वासा मुनी खूप क्रोधायमान होते आणि ते तिथं गेले. त्यांना असं खाण्यासाठी म्हटलं नाही काही. त्यांना असं वाटलं आईला का आपल्या घरी काहीच नाही, त्याच्यामुळं नाही का म्हटलं नाही आपण त्यांना, नाही का. तर मग ते तिथून जात असताना त्यांनी विचार केला का मला इथं माझा आदरातिथ्य झालं नाही, मला खायला काही दिलं नाही, त्याच्यामुळं यांच्या घरी आहे काय नाही आहे बघा. त्यांनी ध्यान लावल्याबरोबर त्यांना काय दिसले? चेनी दिसली त्याच्यामध्ये. मग त्यांनी मला असून चेनी दिले नाही, त्याच्यामुळं मी श्राप देतो, जो हे चेने खाईल तो दरिद्री होईल. दोनही आशय सांगितले तुम्हाला. त्यामधला कोणता आशय घ्यायचा तुम्ही घेत चला. तर मग ते सुदाम देवाकडे, सुदामजीकडे दिले चेने आणि गेले. आता सुदाम काही साधारण व्यक्ती नव्हता. सुदाम साधारण व्यक्ती होता. गोलोकामधून जो इथं राधा आणि कृष्णाला